नमस्कार, मी अमित पाटील, RTI कार्यकर्ता, जिल्हा सिंधुदुर्ग. आणि मी आपलं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे RTI आणि ग्रामपंचायत मदत केंद्रामध्ये. तर आज आपण RTI बद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत. तर बऱ्याच लोकांना RTI म्हणजे काय हे माहिती नसतं, म्हणजेच माहितीचा अधिकार. त्याचा वापर कसा करायचा किंवा कुठे करू शकतो हे बऱ्याच लोकांना माहिती नसतं. तर 2005मध्ये हा कायदा पारित झाला होता आणि ह्या कायद्यामधून आपल्यासारख्या सामान्य लोकांना कुठल्याही शासकीय किंवा निमशासकीय कार्यालयामध्ये जाऊन आपल्याला जी माहिती हवी आहे ती माहिती आपण त्यांच्याकडून उपलब्ध करून घेऊ शकतो. त्यासाठी आपल्याला त्यांना एक लेखी अर्ज द्यायचा असतो. समजा लेखी अर्ज लिहून देऊन जर त्यांनी आपल्याला माहिती दिली तर ठीक, नसेल तर आपल्याला ह्या शस्त्राचा वापर करता येईल. तर समजा एखाद्या ग्रामपंचायतमध्ये तुम्ही कुठल्या विषयाची माहिती मागण्यासाठी म्हणून गेलात आणि जर ते उत्तर द्यायला तुम्हाला टाळाटाळ करत असतील तर तुम्ही ह्या RTIच्या अर्जाचा वापर करा. सुरुवातीला तुम्ही लिहा वरती जनमाहिती अधिकारी, कार्यालयाचं नाव लिहा ग्रामपंचायतीचं, तालुका, जिल्हा, त्यानंतर विषय असेल तुमचा जो माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत माहिती मिळण्याबाबत. त्याच्यामध्ये समजा जर तुम्हाला ग्रामपंचायतमधली एखादी कुठल्या मासिक सभेमध्ये एखादा ठराव घेतला असेल, त्या ठरावाची प्रत हवी असेल तरीसुद्धा तुम्ही तशी त्याच्यातून मागणी करू शकताय. किंवा तुम्हाला ग्रामपंचायतीचा ऑडिट रिपोर्ट तपासायचा असेल तरीसुद्धा तुम्ही हा अर्ज लिहून देऊ शकताय. एका विषयासाठी एकच अर्ज जर तुम्ही दिलात तर तुम्हाला ती माहिती लवकर समोरच्या अधिकाऱ्याकडनं तुम्हाला मिळू शकते. त्यामुळे तुम्ही वेगवेगळे विषय घेऊन वेगवेगळे अर्ज दिलात तर सगळ्यात बेस्ट राहील. त्यानंतर तुम्ही सगळ्यात खाली शेवटी तुम्ही तुमचं नाव, पत्ता, मोबाईल नंबर द्यायचा आहे. तुम्हाला माहिती टपालाद्वारे हवी आहे की प्रत्यक्षात हवी आहे ते तुम्ही मेन्शन करायचं आहे. जर तुम्ही दारिद्र्य रेषेखालील जर असाल तर तुम्हाला कुठल्याही 50 पानापर्यंतची जी माहिती आहे ती फ्रीमध्ये मिळू शकते. जर दारिद्र्य रेषेखाली नसाल तर तुम्हाला 10 रुपयाची पोस्ट स्टॅम्प फी वरती लावावी लागेल आणि त्या संबंधित अधिकाऱ्याकडे तुम्ही अर्ज द्यायचा आहे आणि त्याची एक पोच तुमच्याकडे ठेवायची आहे. तर तुम्ही अर्ज कुठल्याही कार्यालयामध्ये, निमशासकीय, शासकीय कार्यालयामध्ये मी बोलल्याप्रमाणे तुम्ही करू शकता. तुम्हाला जी काही मदत हवी असेल ती तुम्हाला माझ्या ह्या यूट्यूब चॅनलमधून मिळेल. मी तुम्हाला एक सॅम्पल जो अर्ज असतो माहिती अधिकाराचा तो तुम्हाला मी माझ्या ह्या डिस्क्रिप्शन कमेंट बॉक्समध्ये मी तुम्हाला देणार आहे. आणि अशीच मी वेगवेगळी माहिती तुम्हाला मी आपल्या यूट्यूब चॅनलमधून देत राहीन. त्यासाठी तुम्ही सर्वांनी माझं हे चॅनल सबस्क्राईब करा. माहिती आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.